हॅलो एव्हरीवन, साई फूडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत समोसा. आणि समोसा बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे ते आपण बघूया. तर एका परातीमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता 2 वाटी मैदा घेतल्यानंतर त्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. व्यवस्थित मेजरमेंट करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे ओवा. ओवा व्यवस्थित हाताने क्रश करून घ्या. नंतर आपण त्याच्यामध्ये घालूयात 2 स्पून ऑइल आणि त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या. पिठाला व्यवस्थित सगळीकडे ऑइल लागलं पाहिजे आणि त्याची अशी मूड बनली पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ छान मळून घ्या. पीठ जास्त आपल्याला सैलसर पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे. बघताय तुम्ही, तसं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर आपण बनवूयात समोस्यासाठी लागणारे स्टफिंग. एका पॅनमध्ये मी घेतलेले आहे 2 मोठे स्पून ऑइल आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे रोस्ट केलेलं धना, जिरा आणि काळी मिरी आणि बडीशेप ह्यांची पावडर. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा. हा वाटाणा मी फ्रोझन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर समजा कच्चा वाटाणा जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो पण घेतला तरी पण चालेल. आता त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या. आता मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आलं ग्रेट करून घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर. ते आता व्यवस्थित मिक्स करा आणि त्याच्यामध्ये आपण करायचा आहे बटाटा जो हाताने कुस्करून घेतलेला आहे तो घालायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे 1 स्पून आमचूर पावडर, मीठ, गरम मसाला आणि आता वरून घातले आहे कोथिंबीर. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण बनवणार आहोत समोसे. आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे, व्यवस्थित भिजलेलं आहे. त्याचे आता मी करून घेते गोळे. मला ह्या साईजचे गोळे हवेत कारण मी मीडियम साईजचा समोसा बनवणार आहे. जर तुम्हाला मिनी समोसा करायचा असेल तर स्मॉल घ्या आणि जर रेग्युलर समोसा बनवायचा असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा घेतला तरी चालेल. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण तो रोल करू तेव्हा त्याचा थोडासा ओव्हल शेप आला पाहिजे. कारण ओव्हल शेप आल्यावर आपण त्याला मधून कट केल्यानंतर त्याला समोसाचा आकार देणं आपल्यासाठी सोपं जाणार आहे. बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचा आहे. आता हे रोल करून घेतल्यानंतर आपण त्याला मी मधून कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे जे कॉर्नर आहेत त्याला आपण व्यवस्थित पाणी लावून घेतोय. बघा तुम्ही, ते व्यवस्थित पाणी व्यवस्थित चिटकण्यासाठी लावलं आहे आणि त्याला असं फोल्ड करायचं आहे. मागच्या बघा तुम्ही मी कसं फोल्ड केलेलं आहे ते. आता त्याच्यामध्ये फिंगर घालून व्यवस्थित स्पेस तयार करायची आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग भरताना पण तुम्ही ते कमी जास्त करू शकता. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भरा स्टफिंग. फक्त ह्याची काळजी घ्या की समोसा तेलामध्ये फुटणार नाही. बघा आता त्याला व्यवस्थित कसं मी प्रेस करते त्या पद्धतीने तुम्ही समोस्याला आकार द्या. आता मागच्या साईडनं बघा ते फोल्ड करायचे आहे, त्याला मधून प्रेस करायचं आणि साईडनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित पॅक झालं तर समोसा फुटणार नाही. जर तुम्ही व्यवस्थित पॅक केलं नाही तर समोसा तेलामध्ये फुटू शकतो. सो तुम्ही त्याची काळजी घ्या. आता अशा पद्धतीने आपण समोसे तयार करून घ्यायचे. मी तुम्हाला अजून एक दाखवते की कसं करायचं आहे. व्यवस्थित बघा, समोस्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा आता हे व्यवस्थित करा. मधून कट केलेलं आहे नाईफनी. आता तुम्हाला जर समजा खाली पाणी लावायचं असेल तर तेव्हा तुम्ही खाली लावून घ्या. जर तुम्हाला हातात घेऊन इझिली जात असेल तर ते सुद्धा तुम्ही प्रोसिजर फॉलो करू शकता. बघा तुम्ही, ते व्यवस्थित फोल्ड करा. स्टफिंग भरा. आता परत मी साईडला पाणी लावून घेतलेले आहे आणि मधून प्रेस करायचे आणि मग साईडनं तो समोसा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. हा आहे आपला समोसा. व्यवस्थित वरून पण घ्या. बघा तुम्ही मी कसं केले. आता आपला समोसाचा एकदम छान आकार असा तयार झालेला आहे. बघा तुम्ही समोसे किती छान दिसत आहेत.
अशाच पद्धतीनं तुम्ही सगळे एकदम बनवून घ्या आणि मग ते फ्राय करा. समोसे तळताना एक काळजी घ्यायची आपल्याला, जेव्हा तुम्ही ऑइल गरम कराल तेव्हा ते व्यवस्थितरित्या गरम झालेले पाहिजे आणि फक्त ते मोठ्या फ्लेमवर करायचे नाहीत. बघा माझी फ्लेम लोच आहे, तेल असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये समोसे सगळे व्यवस्थित सोडून घ्या. जास्त जर तुम्ही एक मोठ्या गॅसवर जर तुम्ही समोसे फ्राय केले तर समोसे क्रिस्पी होणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला तो आधीच गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे. बघा तुम्ही नंतर त्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे. बघा आपल्याला समोसे तळताना एक घ्यायची काळजी म्हणजे त्याला आपण जास्त चॉकलेट ब्राऊन वगैरे करायचं नाही, पुढे जाऊ द्यायची नाही प्रोसिजर. ह्या कलरमध्येच असताना आपण ते समोसे काढायचे आहेत, कारण की जेव्हा आपण समोसे जास्त फ्राय केले तर त्याची कुकिंग प्रोसिजर चालूच असते, त्याच्यामुळे त्याचा कलर अजून ब्राऊन होऊ शकतो, मग क्रिस्पी होणार नाहीत. बघा आता हा जो कलर आहे समोस्याचा तो एकदम परफेक्ट कलर आहे आणि तुम्हाला असेच करायचे आहेत. हे बघा आता आपले समोसे तयार आहेत. मी केलेले आहे सर्व ते चटणी बरोबर, स्वीट चटणी, तुम्ही पुदिन्याची चटणी पण घेऊ शकता. बघा हा समोसा. थँक्यू व्हेरी मच.